नर्मदा परिक्रमा ह्यासाठी पण करावी जेणेकरून तिथली जी एनर्जी आहे तिचा अनुभव आपण सुद्धा घेऊ शकू. ही नर्मदा अशी जादूगारणी ही तुमच्या माइंडमध्ये खेळत राहणार. तुम्ही आज आले ना 1-2 महिन्यात तुम्हाला असं वाटलं की अरे नर्मदेला जायला पाहिजे परत एकदा. एक चैत्र केली तुम्ही, आजची मारली चैत्र परिक्रमा, तर पुढची तुम्ही वाट पाहणार की नाही कधी चैत्र येतो, कधी चैत्र येतो, कधी येतो. नर्मदेचं जल जर प्राशन केलं तर माणसाच्या अंतःकरणातले विचार असणारे जे विकार आहेत, काम, क्रोध, मद, मच्छर या सगळ्याचा ऱ्हास होतो. म्हणून नर्मदेचं वारंवार दर्शन केलं पाहिजे. एखाद्या फिर किंवा साधना जर बसले तुम्ही तर मग तुम्हाला त्यातली माझी कळत. तर नर्मदा परिक्रमेचा अनुभव असलेले सगळेच असे का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेलच ना. तर रामकृष्णारी मंडळी, माझं नाव किशोरी आणि याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी वैभव दादा म्हटलं चल आपण सुद्धा आता ही नर्मदा परिक्रमा करूनच बघू. मार्कंड ऋषींनी खडतर तप म्हणून नर्मदा परिक्रमा केलेल्याचं पौराणिक महत्व तर आहेच, पण त्यानंतर सुद्धा बऱ्याच ऋषीमुनींनी ह्या नर्मदा नदीकाठी आजीवन तप केलेले आहे आणि ह्याचे पुरावे इथे स्थापित केलेले पौराणिक महादेवाची मंदिरं देतात. या परिक्रमा मार्गावर आपल्याला ऋषीमुनींसोबतच भीम, युधिष्ठिर व कुबेराने कठीण तपश्चर्या करून स्थापित केलेल्या महादेवाच्या मंदिरांमध्ये त्यांच्या भक्तीची एनर्जी अनुभवता येते. आणि दुसरी गोष्ट इथं काही करायची गरज पडत नाही. स्वतःची शक्ती एवढी तुम्ही विचार परिसरात जरी बसली तर ती ऑटोमॅटिक तुमच्या आतून ती जी आहे ना ते सुरू होते, हे लिंकिंग पॉवर. तर अशी नर्मदा आहे आणि हाच अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने ही नर्मदा परिक्रमा करावी असं म्हणतात. ही परिक्रमा मी जिवंत आहे तोपर्यंत परिक्रमा करणार. हा माझा निर्धार झालेला आहे. नर्मदे हर.